श्रीजा चव्हाण यांनी भोकर मतदारसंघात गाठीभेटी घेणं सुरू केलं। आपण जर बघितलं तर त्यांच्या हस्ते आज अर्धापूर येथे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे आणि गेल्या काही दिवसापासून जे आहे ते भोकर मतदारसंघातील अनेक गावांमध्ये ते जे आहे ते मतदारसंघ पिंजून काढताना पाहायला मिळतात। लोकसभा निवडणुकीच्या काळातही त्यांनी जे आहे ते अनेक प्रचार सभांना उपस्थिती लावली होती आणि आता जे आहे ते भोकर मतदारसंघात त्यांनी जे आहे ते मोर्चे बांधणी सुरू केली आहे। महिलांच्या गाठीभेटी असतील त्याचबरोबर अनेक कुटुंबियांशी ते संवाद साधताना आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर चव्हाण कुटुंबियांची तिसरी पिढी आता राजकारणात येऊ पाहत आहे आणि आगामी विधानसभा निवडणुकीत भोकर विधानसभा मतदारसंघात जे आहे ते भाजपाकडून त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। खरं तर गेल्या कित्येक दिवसापासून जे आहे ते त्यांनी आपली प्रचार मोहीम हाती घेतली आहे। अशोकराव चव्हाण त्याचबरोबर आई अमिता चव्हाण यांच्याकडून मिळालेलं राजकीय बाळकडू त्याचं ते कौशल्य ते वापरून मतदारसंघात गाठीभेटी घेताना आपल्याला पाहायला मिळतात। ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, अर्धापूर, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।